सिडको अधिकाऱ्यांची मुजोरी उघड. घर विकून टाका म्हणत मुस्लिम बांधवाचा अपमान. रमेश पाटील संतप्त. छत्रपती संभाजीनगरमधील सिडको कार्यालयात अधिकाऱ्यांची दादागिरी आणि असंवेदनशील वृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. एका मुस्लिम बांधवाला न्याय मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील सिडको कार्यालयात गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी थेट घर विकून टाका असे बेजबाबदार आणि माणुसकीला काळिमा भासणारे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. न्याय मागणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करण्याऐवजी सिडको अधिकारी उद्धटपणे वागत असल्याचा आरोप रमेश पाटील यांनी केला असून हा अन्याय फक्त मुसलमानांपुरता मर्यादित नसून हिंदू मुसलमान सर्वसामान्य नागरिकांवर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रमेश पाटील यांनी संतप्त शब्दांत सांगितले की ही सरकारी कार्यालये जनतेसाठी आहेत की अधिकाऱ्यांच्या अहंकारासाठी? गरीब माणसाला न्याय मागितला म्हणून घर विकायला सांगणे ही प्रशासनाची भाषा असूच शकत नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सिडको प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर अद्याप सिडको प्रशासनाने मौन बाळगले असून हे मौनच अनेक प्रश्न निर्माण करत आहे. परेशान तो माणूस आत्महत्या करतो माहिती का? तर सिडको पोलीस स्टेशनला मी तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करतो. आता तुम्ही नका त्रास देऊ. तुम्ही सर्वसाधारण माणसांना व्हिडिओ बनवा. आज आम्ही मैया साहेबांकडे आलो असता एक गोरगरीब मुसलमानांना त्रास होतोय आणि आपल्या देशात चालेल काय? अहो तो व्यक्ती कोणाच्या नात्याने पूर्ण हिंदू एरियामध्ये एकच मुसलमानांचं घर आहे आणि त्याला या ऑफिसचे लोक म्हणतात की ते घर तुम्ही एखाद्या हिंदूला विकून टाका. हे चुकीचं आहे का नाही? म्हणजे आपल्या देशात संविधान कायदा शासन आहे का नाही? हे फार चुकीचं होत आहे. त्यांना फक्त एका एनओसी साठी लोक त्रास देत आहेत. का बरं? कशासाठी? आपल्या देशात शासन प्रशासन आहे का नाही? सर्व मित्रांना जय भीम जय शिवराय. दादांनो लक्षात ठेवा, आपल्याला खूप त्रास होत आहे आणि आपल्या देशामध्ये मुस्लिम पाहून किंवा हिंदू पाहून काही काही अधिकारी त्रास देत आहेत.